नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत गुरुपुष्पामृत या मुहूर्तावर स्वामींची सेवा. आपण नेहमीच गुरुपुष्पामृतच्या मुहूर्तावर लक्ष्मीची, विष्णूंची सेवा करत असतो, पण कधी स्वामींची सेवा करूनही एक वेगळा आनंद घेऊन बघा. गुरुवारी स्वामींच्या पूजेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे आणि त्यात जर गुरुपुष्पामृत हा योग असेल तर काय. गुरुपुष्पामृतला फार जास्त महत्त्व आहे. या दिवशी सोने खरेदी केली जाते, त्यासोबत नामस्मरण पण केल्याने आपल्याला चांगले फळ मिळते. स्वामींची दर गुरुवारी आपण जो तारक मंत्र असतो त्याने किंवा स्वामींच्या मंत्राने पूजा करतो. तर तुम्ही एक माळ करत असाल तर गुरुपुष्पामृतच्या मुहूर्तावर त्याच 1च्या 5 किंवा 11, 21 या पटीत करून बघा. तुम्हाला नक्कीच एक वेगळा आनंद, एक वेगळी अनुभूती आल्याची माहिती मिळेल. त्यासोबत तुम्ही या दिवशी शक्य असेल तर स्वामी चरित्र हा ग्रंथसुद्धा वाचायला पाहिजे. तोही वाचणं किंवा ऐकणं फार फलदायी असतं. त्यासोबत स्वामींच्या फोटोला किंवा मूर्ती तुमच्याकडे असेल त्याला पिवळे फुलं अर्पण करावे आणि पिवळ्या मिठाईचा नैवेद्य दाखवायचा. त्याने सुद्धा तुम्हाला छान अनुभूती येईल. आणि एक विशेष उपाय म्हणजे 12 फुलवाती ह्या गुरुपुष्पामृतच्या योगावर तुपात भिजवून मूर्तीसमोर लावाव्या. जेव्हा तुम्ही तारक मंत्र किंवा स्वामी चरित्रचं वाचन करत असाल, ऐकत असाल त्यावेळेला. आणि यामुळे तुम्हाला विशेष असा फायदा होईल की तुमच्या जीवनात काही अडचणी, दुःख असतील तर तेही दूर व्हायला मदत होईल. या दिवशी दानधर्म आणि यालासुद्धा फार महत्त्व आहे. तर तुम्ही या दिवशी अन्नदान, वस्त्रदान गरजू व्यक्तीला केल्याने पण खूप छान पुण्याची प्राप्ती होते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.